नमस्कार, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 21 जुलै 2025। तुम्हाला मी कालचा अंदाज दिलेला होता, फक्त कालचा। त्यामध्ये खास करून तो अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलेला होता, म्हणजे कालच्या पुरता, म्हणजे ज्यामध्ये की शेतकऱ्यांना फवारणी करण्यापुरता आणि फवारणी आणि शेतीतली कामे की जे की दुपारून पाऊस येण्याची शक्यता असते काही भागामध्ये, व त्यावेळेस शेतकऱ्यांच्या मनामध्ये द्विधा स्थिती निर्माण होते की पाऊस येणार की नाही। आपण त्या अंदाजामध्ये स्पष्ट सांगितले होते की 90% भागामध्ये, ह्या भागामध्ये पावसाची शक्यता नाही, आणि अगदी त्याच भागामध्ये बरोबर पाऊस न आलेला नाही। हे भाग जो आहे तो मध्ये, ह्या भागामध्ये जळगाव आहे, ह्या भागामध्ये तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता। ह्या भागामध्ये तर प्रत्यक्ष त्या भागामध्ये पाऊस आलेला नाही, आणि पूर्वेकडच्या भागामध्ये आपण पाऊस सांगितलेला होता। ह्या भागामध्ये पूर्वेकडच्या त्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस पडलेला पण देखील आहे। तर आजचा अंदाज, तर आज पण धाराशिव जिल्ह्यापासून आपण सुरुवात करणार आहोत। आज पण ज्या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त स्वरूपामध्ये आहे, तर धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा, लोहा या भागामध्ये पण आज पण पावसाची शक्यता आहेच। आणि त्याचबरोबर इकडे बार्शी, भूम, परांडा या भागामध्ये जर पाहिलं तर थोड्याफार प्रमाणामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पण तिथं जर पाहिलं तर पूर्वेच्या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आणि पश्चिमेकडच्या भागामध्ये कमी शक्यता आहे। लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी। लातूर जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। पण जो परभणीचा भाग आहे, परभणी जिल्ह्यामध्ये मात्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तसेच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तुरळक भागामध्येच बीड जिल्ह्यामध्ये 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्याचा सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, जत या भागामध्ये ह्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। तर उर्वरित सोलापूरचा जो पश्चिम भाग आहे त्या भागामध्ये मात्र पावसाचं प्रमाण जे आहे अत्यंत कमी असण्याची शक्यता आहे। एकूण जर पाहिलं तर त्या भागामध्ये सर्वदूर पाऊस नसेल। आणि हे जे जिल्हे सांगितले त्यामध्ये लातूर, धाराशिव या भागामध्ये पण सर्वदूर पाऊस नाही अजून। आणि आता आपण जालना जिल्हा, तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 1-2 ठिकाणीच पावसाची शक्यता आहे। आज सर्वदूर पावसाची शक्यता नाही, 1-2 ठिकाणीच पण जोरदार स्वरूपाच्या 15-20 मिनिटाचा पाऊस। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता जर पाहिजे तिथं फक्त 10% पावसाची शक्यता आहे। पण तिथं 1-2 ठिकाणी पाऊस पडू शकतो, 1-2 ठिकाणी, पण तिथं पावसाची शक्यता नाकारू शकत नाहीत आपण, कारण की वातावरण जे आहे ते पूर्णतः गरमीचं वातावरण तयार झालेलं आहे। त्यामुळे इथं पण जवळपास 10% पावसाची शक्यता आहे। 90% भूभागामध्ये पावसाची शक्यता नाही, 10% भूभागामध्ये पावसाची शक्यता आहे। एकूण जर पाहिलं तर आता आपण पाहणार आहोत की जे अमरावती विभागामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। बऱ्याच ठिकाणाचा जर आहे तुम्ही समजून घ्या की बऱ्याच ठिकाणी म्हटल्यानंतर जवळपास 30-40% भूभागामध्ये पावसाची शक्यता, आणि तुरळक म्हणलं तिथे 10% भूभागामध्ये शक्यता, आपण असा शब्द दिलेला आहे त्यामध्ये। तर याच्यातून बऱ्याच ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये, वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। आता विदर्भामध्ये जर पाहिलं तर बुलढाण्यामध्ये मात्र तुरळकच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये आता विदर्भामध्ये मात्र आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। विदर्भामध्ये जोरदार स्वरूपाच्या विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे। तर उर्वरित जो नाशिक विभाग आहे, नाशिक विभागामध्ये मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा अशी खास करून जास्त पावसाची शक्यता नाही। मोठ्या क्षेत्रावर फक्त 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता। इथे पण बऱ्याच दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस नाहीये, पण तिथल्या शेतकऱ्यांना मात्र अजून 24 तारखेपर्यंत पावसाचं वाट पाहावं लागणार आहे। इथे पण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, जवळपास 10% भूभागावरच पावसाची शक्यता आहे। तसेच त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्हा कमी पावसाचा, त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे। पण पाऊस पडणार आहे तो जोरदार स्वरूपाच्या पडण्याची शक्यता आहे। ज्या भागामध्ये पडला तिथे जोरदार पाऊस। आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता। नाशिकचा जो पश्चिम भाग आहे त्यामध्ये सुरंगणा, पैठण, दिंडोरी या भागामध्ये, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे। पण पूर्वेच्या भागामध्ये नाशिक जिल्ह्याच्या हलक्या पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। आता पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। कोकणामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर हा झाला आजचा अंदाज। आता उद्याचं वातावरण कसं राहणार आहे, तर त्यामध्ये आपण फास्टमध्ये घेणार आहोत। एक मराठवाड्यामध्ये, तर मराठवाड्यामध्ये उद्याचं वातावरण जे आहे थोड्याफार प्रमाणामध्ये पावसात वाढ झालेली दिसून येईल उद्या। त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कमी पाऊस असलेल्या भागामध्ये पण थोड्याफार प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसून येणार आहे। त्याचबरोबर पूर्वेच्या भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे।
आता विदर्भ आणि अमरावती विभागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी उद्या पावसाची शक्यता आहे. आणि नाशिक विभागामध्ये मात्र तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे उद्या. त्याचबरोबर पुणे विभागामध्ये दक्षिण साईडलाच पावसाची शक्यता आहे जास्त बऱ्याच ठिकाणी, पण दक्षिण साईडलाच. उत्तर साईडला मात्र त्याचं प्रमाण जे असणार कमी असणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये मात्र पाऊस सुरू राहणार आहे. आता हा झाला उद्याचा अंदाज. लगेच आपण आता परवा दिवसाचा अंदाज म्हणजेच 23 तारखेचा 23 आणि 24 तारखेचा. तर 24 तारखेला मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये विदर्भाचा पूर्व भाग, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये मात्र 24 तारखेला मात्र पावसाला सुरुवात मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेली दिसणार आहे. त्यामध्ये 24-25 तारखेला विदर्भामधूनच सुरुवात जास्त झालेली दिसणार आहे. त्यामध्ये 25 तारखेला नांदेड, मराठवाड्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 25 तारखेला 24-25 तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये. त्याचबरोबर आहे जो भाग आहे यामध्ये या पूर्ण भागामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये 24-25 तारखेला आणि 26 आणि 27 तारखेला मात्र अजून पण मराठवाड्यामध्ये व्यापक स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. 26 तारखेला मराठवाड्यामध्ये, तसेच विदर्भ, अमरावती आणि नाशिक विभागामध्ये सुद्धा 26 तारखेला पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर पुणे विभागामध्ये मात्र या भागामध्ये मात्र पावसाचं प्रमाण जे आहे कमी राहण्याची शक्यता आहे, पण तिथे पण बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. एकूण जर पाहिलं तर 25 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत जो पाऊस आपल्या राज्यामध्ये पडणार आहे तो पाऊस मात्र मोठ्या स्वरूपामध्ये पडणार आहे. तो पाऊस पण जास्त नाशिक विभाग, त्याचबरोबर अमरावती विभाग आणि नागपूर विभाग या विभागामध्ये जोरदार स्वरूपाच्या सर्वदूर पावसाची शक्यता आहे. पण मराठवाड्यामध्ये मात्र जोरदार पाऊस पडणार आहे, पण तो पण सर्वदूर बऱ्याच भागामध्ये पडणार आहे. त्यामध्ये सुद्धा पण एकूण जर पाहिलं तर ह्याच्या तुलनेने पाऊस हा विदर्भाकडेच, मराठवाड्याच्या तुलनेने मात्र विदर्भाकडेच जास्त पाऊस पडणार आहे. जास्त मराठवाड्यामध्ये सुद्धा पडणार, बऱ्याच भागामध्ये पडणार मराठवाड्याच्या, पण जास्त म्हणजे की ओढे नाले वाहतील की जी पूर परिस्थिती निर्माण होईल एखाद्या वेळेस ते भाग जे असणार तो विदर्भामध्येच ही परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. हा जर आपला अंदाज तर महाविचित अंदाज YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेला सुद्धा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.